नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारावरती मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, देवगुरु बृहस्पती महाराज हे 13 ऑगस्ट 2025 रोजी मिथुन राशीतील पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करतील आणि त्यांचा मुक्काम तिथे 18 जून 2026 पर्यंत राहील. हा कालावधी सरासरी 11 महिन्यांचा धरता येईल असून हे पुनर्वसू नक्षत्राचे जे देवता आहे, नक्षत्र देवता ज्याला म्हणतात ते आदित्य असून नक्षत्राचे स्वामी स्वतः गुरु महाराज आहे. म्हणजे थोडक्यात काय तर गुरु महाराज हे स्वतःच्या नक्षत्रातून गोचर करणार आहे. हे नक्षत्र जे आहे ते पुनर्निर्मिती, पुनर्वसन, पुन्हा पुन्हा काम करणं, सौम्यता किंवा आपण काय म्हणतो त्याला ना पूर्वस्थितीत परत येण्याचे प्रतीक आहे. गुरुचा हा गोचर जो आहे पुनर्वसू नक्षत्राचा, तो विविध राशींवरती आर्थिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक अशा प्रकारचा परिणाम घडवणार आहे. 12 सर्वच्या सर्व 12 राशींवरती आणि सर्वच्या सर्व 9 ग्रहांची जी 27 नक्षत्र आहेत, त्याच्यावरती याचे वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतील. मी मगाशी म्हणालो तसं पुनर्वसू नक्षत्र हे स्वतः गुरु महाराजांचं बृहस्पतीचं नक्षत्र आहे. पुनर्वसू म्हणजे काय? पुनर्वसन, पुन्हा पुन्हा वस्ती करणं किंवा पुन्हा चांगले होणे किंवा एखादं आपण जुनं तेच काम पुन्हा करतो. ते काहीतरी वेगळ्या नवीन आयडिया सुचते किंवा नवीन काहीतरी करावसं वाटतं त्याच कामात. ते पुन्हा करतो आपण. त्यामुळं या काळामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये नवीनीकरण होणं, पुनर्वसन होणं, स्थिरता आणि एक प्रकारची प्रगतीची संधी मिळू शकते. ज्या कामांमध्ये अडथळे येत होते, ती कामे मार्गी लागतील. पुनर्वसू नक्षत्र म्हणजे हे ज्ञान, नवनिर्मिती, पुनर्स्थापना यांचं नक्षत्र आहे, तारा आहे. गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली असलेले नक्षत्र, पुनर्वसू नक्षत्र हे पुनर्जन्म, आशावाद, आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक आहे. या नक्षत्राखाली जन्मलेली लोक ही दयाळू, बुद्धिमान आणि अत्यंत जुळवून घेण्याची वृत्ती असलेली असतात. श्रद्धेने आणि लवचिकतेने ही नक्षत्राची लोक आलेल्या आव्हानांवरती मात करतात. चला आता पाहूयात या नक्षत्र गोचरीचा सर्व राशीच्या जातकांसाठी काय परिणाम होईल आणि त्यांनी काय उपाय करायला पाहिजे. सर्वप्रथम पाहूयात मेष राशी. मेष राशीच्या तृतीय स्थानामध्ये मिथुन राशी पडते आणि तिथेच हे बृहस्पतीचं गोचर भ्रमण होते आणि पुनर्वसू नक्षत्र तृतीय स्थानात आहे. जे धैर्य, पराक्रम, लहान भावंड, तुमचा संवाद, कौशल्य किंवा तुमचे शेजारी यांचं स्थान आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या संधी वाढतील, जुनी कामं पुन्हा सुरू होतील, प्रवासाचे योग संबंधात अ, बंधू भगिनींशी तुमचे संबंध सुधारतील. किंवा आपण काय म्हणतो ना, काही थोडीशी खट्टास आली असेल संबंधांमध्ये, तर त्या ज्या काही चुका झाल्या असतील किंवा काही गैरसमज असतील, तर योग्य तो संवाद साधून तुम्ही त्यावरती मात करून संबंध पुन्हा सुरळीत करू शकता. त्याचा सकारात्मक परिणाम काय होईल? तर तुमचे संवाद कौशल्य सुधारेल आणि तुम्ही लोकांना अधिक चांगल्या प्रकारे प्रभावित करू शकाल, इम्प्रेस करू शकाल. तुमचं म्हणणं चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकाल. लेखक, पत्रकार, मार्केटिंग, ब्लॉगर्स किंवा YouTubeवाले किंवा Instagramवरती जी लोकं आहेत, त्या क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ चांगला आहे. मी मगाशी म्हणत होतो की लहान बहीण-भावांचे तुमचे संबंध सुधारतील, शेजाऱ्यांचे सुद्धा संबंध सुधारतील. नकारात्मक परिणाम काय घडू शकतो? तर अनावश्यक प्रवासामुळे खर्च वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवेल. उपाय म्हणून काय करा तुम्ही? सोपं एकदम. अ, विष्णू महाराजांचा मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जितका होता तितका जप करा. किमान दिवसातनं 1 माळा तरी जप करा. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा. रामरक्षा स्तोत्र पठण करा आणि गुरुवारी पिवळ्या कापडाचं, पिवळ्या पदार्थांचं दान करा. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीसाठी हे गोचर द्वितीय स्थानातून होत आहे. जे तुमचं संचित धन, कुटुंब, खानदान, वाणी, आपलं बोलणं, आपली खाण्याची सवयी हे दर्शवतं. याचा सकारात्मक परिणाम म्हणाल तुम्ही तर आर्थिक स्थिती मजबूत होईल. एक. दुसरी गोष्ट अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये, खानदानामध्ये, कुळामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि तुमचे बोलणे तर निश्चितपणे प्रभावी होईल. आणि तुम्ही जर का काही गुंतवणुकीचे विचार करत असाल, तर या काळामध्ये गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आता याचाच परिणाम म्हणजे तुम्हाला नकारात्मक परिणाम काय दिसू शकतो? तर बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. अन्यथा काय होईल ना, तुमच्या बोलण्यातनं गैरसमज पसरतील. म्हणजे आपण बऱ्याचदा आघळ-पघळ बोलण्याची सवय असते.
बोलणं चांगलं होईल तुमचं, परंतु आगळ-पगळ बोलण्यामुळं गैरसमज होतील किंवा शब्दाचे गैरअर्थ काढले जातील समोरच्या व्यक्तींकडून. आणखीन एक परिणाम काय होईल, की तुम्ही जर का काही स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता अ, घेण्याच्या विचारात असाल किंवा आतापर्यंत त्याचा फक्त विचार करत होता, फायनल होत नव्हतं, तर ते आता फायनल होईल. त्यामुळं स्थावर जंगम मालमत्तेसाठी हा अनुकूल काळ आहे, अनुकूल वेळ आहे. कौटुंबिक सुख वाढेल. लक्षात ठेवा, द्वितीय स्थानातून, कुटुंबाच्या, कुळाच्या स्थानातून, खानदानाच्या स्थानातून गुरु महाराज आणि त्यांच्या नक्षत्रातून ते जाते. तर नक्कीच तुमच्या कुटुंबामध्ये सुख वाढेल. काही शुभ प्रसंग घडायची देखील शक्यता आहे आणि आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल. उपाय म्हणून काय करा तुम्ही, तर दररोज कपाळावरती हळदीचा टिळा लावा, एक करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर गुरुवारी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन हरभरा डाळ किंवा ज्याला चणा डाळ म्हणतात ती आणि मूठभर हरभरा डाळ आणि एक गुळाचा खडा तो फक्त प्रसाद म्हणून अर्पण करा आणि श्री सुक्ताचं जितकं होता होईल तितकं पठण करा. तिसरी राशी मिथुन राशी. अ, मिथुन राशीतच हे गोचर भ्रमण होते. म्हणजे तुमच्या लग्न स्थानातनं, राशीतनंच हे गोचर भ्रमण होते. तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व, आरोग्य, तुमची पर्सनॅलिटी, तुमचा तुमचा स्वतःचा जो प्रेझेन्स आहे, त्याच्यावरती याचा थेट परिणाम होणार आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय दिसेल आपल्याला, तर आपण काय म्हणतो त्याला ना, की एक प्रकारचं तुमच्या बाबतीत तुम्हाला नवीन संधी, व्यक्तिमत्व आकर्षक बनणं किंवा मान-सन्मान प्राप्त होणं, विवाहाचे जे विवाह इच्छुक आहेत, त्यांना विवाहाचे योग निर्माण होणं, या गोष्टी घडतील. सकारात्मक परिणाम म्हणाल तुम्ही तर तुमची समज आणि निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ना, ती एक प्रकारे वाढायच लागेल. समाजात मान-सन्मान मिळेल, आरोग्य चांगले राहील. आपण म्हणतो ना, एक प्रकारची पॉझिटिव्हिटी वाढणं. बऱ्याचदा कसं होतं, आपण निगेटिव्ह थॉटमध्ये किंवा निगेटिव्ह थिंकिंगमध्ये राहत असतो. तर ते पॉझिटिव्हिटी वाढणं किंवा पॉझिटिव्हिटीवरती त्याचा डायरेक्टली इफेक्ट होणं, हे गोष्टी घडतील. आत्मविश्वास वाढेल हे तुम्ही आधी सांगितलंय आणि कुठल्याही प्रकारचं नवीन काम सुरुवात करण्याकरता तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा विचारात असाल किंवा ते तुमच्या विचाराधीन असेल प्रस्ताव तसा काही, तर नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. नकारात्मक परिणाम काय होईल, तर थोडंसं तुम्हाला आपण म्हणतो ना, लेथार्जिक वाटणं, थोडंसं आळशी वाटू शकेल तुम्हाला, आळशीपणा वाढेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट करायची, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई-गडबडीने निर्णय घेणं टाळा. थोडा विचार करून, त्या क्षेत्रातील तज्ञ लोकांशी चर्चा करून मग निर्णय घ्या. स्पेसिफिकली या राशीच्या अंतर्गत जे राहूचं नक्षत्र येतं, म्हणजे आपण त्याला आर्द्रा नक्षत्र, राहूचे नक्षत्र. त्यांना हा जो काळ आहे ना, तो दशा जर का तुमची पूरक शुभ ग्रहाची चालू असेल, तर मोठे आर्थिक बदल, धनसंपत्तीच्या संधी उपलब्ध होतील. पुनर्वसूमध्ये चंद्र, जन्म, गुरु आणि अ, पुनर्वसूतलंच लग्न स्वामी आहे, लग्न आहे तुमचं. अशा लोकांसाठी हा काळ जीवनातील दैवी आशीर्वाद मिळणं आणि सकारात्मकता वाढून लागून अनुकूलता निर्माण होणं, ह्या गोष्टी घडतील आणि नोव्हेंबर 2025 हा काळ तुमच्याकरता अतिशय महत्त्वाचा आहे. उपाय म्हणून काय कराल तुम्ही, तर दर गुरुवारी पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी वगैरे पाणी अर्पण करा. विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करा. व्यक्तिमत्व आकर्षक बनणार आहे, तर त्याचा सदुपयोग करा आणि तुम्हाला नवनवीन संधी मिळणं, नवनवीन ओळखी बनणं आणि त्या इस्टॅब्लिश होणं या गोष्टी घडतील. अ, गुरुवारी आपण काय म्हणतो ना त्याला, केशराचा टिळा तुम्ही लावा आणि गुरु स्तोत्राचं, बृहस्पती स्तोत्राचं पठण करा. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या व्ययस्थानातनं हे गोचर भ्रमण होत आहे. जे खर्च, परदेश प्रवास, हॉस्पिटलायझेशन, मोक्ष, आपली निद्रा याचं स्थान आहे. याचा परिणाम म्हणून काय घडेल तुमच्यावरती मुख्यत्वे करून, तर मानसिक समाधान मिळेल. अ, झोपेच्या निद्रानाशाच्या ज्या तुमच्या तक्रारी होत्या त्या दूर होतील. आध्यात्मिकतेमध्ये तुमच्या वाढ होईल. जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. अ, उदाहरणार्थ तुम्ही काही लोन घेतलंय त्याचा ई-एम-आय तर ते रिस्ट्रक्चर करायचं किंवा तुम्हाला रिफायनान्सिंग करायची संधी मिळेल. हे गोष्टी तर घडतील. सकारात्मक परिणाम काय होईल, तर तुम्हाला परदेश प्रवासाच्या संधी मिळू शकतात.
परदेशी व्यापार किंवा जे परदेशी कंपनीमध्ये नोकरी करण्याचा प्रयत्न करत होते, पण आतापर्यंत यश मिळत नव्हतं किंवा इंटरव्ह्यू क्रॅक होत नव्हता. तर ते इंटरव्ह्यू क्रॅक होऊन तुम्हाला तसे परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी किंवा परदेशी नोकरी मिळायची संधी आहे. आध्यात्मिक प्रगती ज्यांना हवी आहे, त्यांच्याकरता हा आध्यात्मिक उन्नतीचा हा अतिशय उत्तम काळ आहे. नकारात्मक परिणाम काय होईल? तर खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल आणि पुनर्वसू नक्षत्र आहे आणि गुरुचं नक्षत्र आहे आणि गुरु स्वतः तिथे आहे. त्यामुळं अनावश्यक चिंता किंवा आपण काय म्हणतो ना, नको त्या गोष्टी करता विचार करत बसणं, त्याची चिंता करणं, ह्या गोष्टी घडू शकतील. उपाय म्हणून काय करा, तर तुम्ही दर गुरुवारी उपवास करा. त्याचबरोबर नियमितपणे ध्यानधारणा करा आणि गुरुवारी शक्यतोवरती गरीब विद्यार्थी जे असतील तुमच्या आसपास समाजात दिसतात, त्यांना पुस्तकं दान करा आणि विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लाभस्थानातून हे गोचरभ्रमण होत आहे. जे उत्पन्न, लाभ, मित्रमंडळी, मोठे बहिणी-भावंड, तुमचा समाजातला प्रेझेन्स हे दाखवतं. याचा परिणाम तर काय होईल तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, की एक प्रकारचं तुम्हाला आपण काय म्हणतो ना त्याला, की मित्रांकडून लाभ, समाजात प्रतिष्ठा वाढणे, तुमच्या नेटवर्किंग जे काही असेल केलेलं त्याच्यामुळे तुम्हाला फायदे होणं, ह्या गोष्टी घडतील. सकारात्मक परिणाम म्हणाल तर उत्पन्नात वाढ होणार आहे आणि वेगवेगळ्या मार्गाने पैसे येतील किंवा असं पण म्हणू शकतो आपण ना, की उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमचे निर्माण होतील आणि त्यातनं सुद्धा उत्पन्नाचा एक मार्ग कंटिन्युअसली फ्लो होऊ शकतो. तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. नवीन मित्र, प्रभावशाली किंवा आपण ज्याला काय म्हणतो ना, इन्फ्लुएन्शियल लोकं असतात समाजातली, त्यांच्याशी तुमचे संबंध जोडले जातील किंवा त्यांच्या तुम्ही टचमध्ये येऊ शकाल. नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो, तर महत्त्वाकांक्षा वाढल्यामुळे थोडा ताण येऊ शकतो. मित्रांबरोबरचे जे संबंध आहेत, ते मेंटेन करताना तुम्हाला थोडी तारेवरची कसरत देखील करावं लागेल. अगदी स्पष्ट बोलणं किंवा अगदीच कटू बोलणं किंवा सल्ले देणं तुम्हाला टाळावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं अनावश्यक सल्ला मित्रमंडळींमध्ये देण्याच्या भानगडीत पडू नका. उपाय म्हणून काय कराल, तर दररोज सकाळी सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. 1. गुरुवारी पिवळी जी रंगाची जी फळं आहेत, म्हणजे केळं वगैरे, तर त्याचं तुम्ही दान करा आणि बृहस्पती महाराजांच्या बीज मंत्राचा जप करा. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीच्या दशम स्थानातून हे गोचर भ्रमण होते. ते दशम स्थान म्हणजे काय दाखवतं आपलं कर्म, करियर, वडील हे दाखवतात. तर याचा परिणाम जर का म्हणाल तुम्ही, तर व्यवसाय, नोकरीत वाढ होणं, वरिष्ठांची कृपा मिळणं, समाजामध्ये नाव होणं किंवा जे काय म्हणतो ना, नवीन नोकरी शोधायचा प्रयत्न करतात, तेव्हा नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतील, नोकरीत बढती मिळेल किंवा प्रोफाईल बदलणं या गोष्टी घडतील. करिअरमध्ये तुम्हाला आतापर्यंत जे यश हुलकावणी देत होतं, ते यश मिळेल आणि मुख्य म्हणजे त्याचं क्रेडिट तुमच्याच नावावरती जमा होईल. म्हणजे आतापर्यंत काय होत होतं, की काम तुम्ही करत होता आणि क्रेडिट दुसऱ्याच कोणाच्या तरी खात्यावरती जात होतं किंवा दुसऱ्याच कोणाला तरी मिळत होतं. बरोबर आहे ना? तर ते तुम्हाला क्रेडिट म्हणजे काम करताय, त्याचं यश मिळणं आणि ते क्रेडिट सुद्धा तुमच्याच अकाउंटला जमा होणं, ह्या गोष्टी घडतील. त्यामुळे तुमचा समाजामध्ये, कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. नकारात्मक परिणाम काय होईल, तर कामाच्या अति तणावामुळे तुमच्या कुटुंबाकडे तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं. हे एक होईल. परंतु यात एक गुरुची आपण काय म्हणतो 7वी दृष्टी चतुर्थ स्थानावरती आहे. त्यामुळं कुटुंबामध्ये सुख किंवा समृद्धी वाढणं, शांतता पसरणं ह्या गोष्टी घडू शकतात. त्या फक्त तुम्हाला बॅलन्स करता आला पाहिजेत आणि दुसरी गोष्ट आईशी तुमचे संबंध अतिशय सलोख्याचे होतील, प्रेमाचे होतील किंवा एक प्रकारचं आपण काय म्हणतो ना त्याला अटॅचमेंट थोडी जास्त व्हायला परिणाम होईल या काळात. उपाय म्हणून काय कराल ना, तर कामाच्या ठिकाणी कामाशी तुम्ही तुमच्या प्रामाणिक राहा. मोठ्यांचा कामाच्या ठिकाणचे जे तुमचे सीनियर्स आहेत त्यांचा आणि वडिलांचा आदर करा. एक काम सांगू का आणखीन एक? वडिलांच्या दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर पाया पडायला सुरुवात करा. पडत नसाल तर पडायला सुरुवात करा आणि जर पडत असाल तर कंटिन्यू करा. गुरु महाराजांचा जो मंत्र आहे, ओम भ्रूम बृहस्पते नमः याचा जप करा. किमान एक माळा जप करा. पुढची राशी तुळा राशी. तुळा राशीच्या नवम स्थानातून हे गोचर भ्रमण होत आहे. जे भाग्य, धर्म, परदेश प्रवास, उच्च शिक्षण, अ, धर्मगुरू किंवा तुमचे जे आपण म्हणतो ना धर्मावरची जी श्रद्धा असते, आपले जे विश्वास असतो, ते दर्शवतं.
बरोबर आहे ना? तर याचा परिणाम तर काय होईल, की जे परदेश गमन करू इच्छितात किंवा उच्च शिक्षण अभिलाषी आहेत, त्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. त्याकरता अनुकूल काळ आहे. न्यायसंबंधी न्यायालयात किंवा काही प्रकारचे तुमचे जे प्रकरणं चालली असतील, तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. सकारात्मक परिणाम म्हणाल तर सगळ्यात मोठा होणार आहे, एक तर गुरु महाराज नवम स्थानात आहेत, भाग्यात आहे. त्यात पुन्हा स्व नक्षत्रातून गोचर नमन करत आहे. त्यामुळे नशिबाची 101% पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. तुम्ही जे प्रामाणिकपणे प्रयत्न करताय, त्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. म्हणजे आत्तापर्यंत जे यश हुलकावणी देत होतं, ते यश मिळायची शक्यता आहे. परदेश प्रवासाची शक्यता आहे. आध्यात्मिक विचारांमध्ये वाढ होईल किंवा तिकडे ओढा तुमचा वाढेल. नकारात्मक परिणाम जर का बघायला गेलं, तर काय होईल, तर जास्त धार्मिकतेमुळे तुमच्याबद्दल लोकांच्या मनात काही गैरसमज होऊ शकतात. तर ते होणार नाही त्याची खबरदारी घ्या. विशेष करून तुळा राशीमध्ये राहूचं एक नक्षत्र येतं स्वाती. त्या स्वाती नक्षत्राच्या लोकांसाठी 12 ऑगस्ट ते 16 जून हा कालावधी आहे. 12 ऑगस्ट 25 ते 2026 चे 16 जून या काळात दशा जर का पूरक ग्रहाची चालू असेल तुम्हाला, दशा अंतर्दशा विधीच्या, तर मोठ्या आर्थिक बदल, धनसंपत्तीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणं किंवा ज्यांचा आपण काय म्हणतो ना त्याला, पुनर्वसू या नक्षत्रामध्ये चंद्र आहे, गुरु आहे किंवा लग्न आहे. त्यांना या काळात एकूणातच दैवी आशीर्वाद मिळून सकारात्मक अनुकूलता मिळेल. राहू नक्षत्र असलेल्या आणि दशापूरक असलेल्या जातकांना संपत्तीमध्ये आणि लाभामध्ये वाढ झालेली दिसून येईल. विशेष करून नोव्हेंबर 2025 नंतरचा काळ त्यांच्याकरता खूप महत्वाचा आहे. याच्यावर तर उपाय काय करायचा तूळ राशीच्या जातकांनी, लोकांनी, तर दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दत्ताचं दर्शन घ्या. गुरु आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. दररोज आणि खास करून गुरुवारी तरी कपाळावरती हळदीचा टिळा लावा आणि वडीलधाऱ्यांचे तुमच्या शी संबंधित जे कोणी ज्येष्ठ आहेत, ऋषितुल्य आहेत, गुरुवर्य आहेत, त्यांचे आशीर्वाद घ्या. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानातून एक उच्च भ्रमण होत आहे. जे अचानक घडणाऱ्या घटना, ट्रान्सफॉर्मेशन, संशोधन, गूढ रहस्य, गूढ विद्या आणि आपल्याला जे बक्षीसपत्रांनी धन मिळतं ते किंवा इन्सेंटिव्ह बोनस वगैरे मिळतो ते, याचं हे स्थान आहे. त्याचा परिणाम म्हणून काय होईल, तर अचानक धनलाभ होऊ शकतो. गुप्त ज्ञानामध्ये, रहस्यमय ज्ञानामध्ये तुमचा रस वाढेल आणि आपण काय म्हणतो ना, एक प्रकारचं इन्सेंटिव्ह मिळायचे किंवा तुमचा कुठल्यातरी इन्शुरन्स पॉलिसी होती, ती ड्यू झालेली आहे, पूर्ण झालेली, तर त्याचे जे काही पेमेंट असेल ते तुम्हाला मिळेल. अ, सकारात्मक परिणाम म्हणाल तर जे रहस्यमय गोष्टी गूढशास्त्रात किंवा ओव्हरऑलच संशोधन आर-एन-डी सेंटरमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय चांगला आहे. मी मगाशी म्हणालो तसा अचानक धनलाभ होणं किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नकारात्मक परिणाम म्हणाल तर अष्टम स्थान हे तसं त्रिक स्थानांपैकी पडतं. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं किंवा तुमचे जे काही मेडिकल चेकअप असतील किंवा पथ्यपाणी असतील, तर ते आणि रुटीन चेकअप असेल, तर ते तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वृश्चिक राशी करता गुरु महाराज अष्टम स्थानातून गोचर म्हणत आहे. मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय. तुमची जी काही गुप्त रहस्य आहेत, ती रहस्यच राहतील याचा आटोकाट प्रयत्न करा. गुप्त व्यवहार करताना, गुप्त गोष्टी करताना, गुप्तपणे काही करताना काळजी घ्या आणि चुकीची कुठली गुप्त गोष्ट करू नका. उपाय म्हणून काय कराल ना, तर दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा. ॲटलीस्ट केळीच्या झाडाला हळद मिश्रित पाणी अर्पण करा. नियमितपणे हनुमान चालीसाचं पठण करा आणि गुरुवारी काय करा तुम्ही खास करून दत्त मंदिरामध्ये पिवळ्या कापडामध्ये हरभरा डाळ आणि गूळ रॅप करायचा म्हणजे गुंडाळायचा त्यात तो त्याची पोटली करायची किंवा त्याचं असं बांधायचं पोटचोंडी आणि ती दत्त मंदिरामध्ये अर्पण करायची. पुढची राशी धनुराशी. धनुराशीचे स्वामीच गुरु महाराज आहेत आणि अ, त्यांच्या सप्तम स्थानामध्येच मिथुन राशी पडते आणि पुनर्वसू नक्षत्र पडतं. जे स्थानातून आपण जोडीदार, विवाह किंवा भागीदारी किंवा आपला डेलीचा जो इन्कम असतो, डेलीचा इन्कम तो बघतो. त्याचबरोबर तुमच्या ऑफिसमधले तुमचे जे सबऑर्डिनेट्स आहेत,
छोटं वर्तुळ म्हणू आपण त्याला. ते. ते स्थान हे या गोष्टी या स्थानावरून बघितल्या जातात. तर याचा परिणाम तर काय होईल ना, धनुराशीच्या ना, की वैवाहिक जीवनामध्ये किंवा प्रेमी जीवनामध्ये तुमच्या सौहार्द वाढेल. भागीदारी काही करत असाल, तर भागीदारीतनं तुमच्या पदरात निश्चितपणे लाभ पडतील. नवीन काही करार करू इच्छित असाल, तर ते नवीन काही करार होतील. सकारात्मक परिणाम म्हणाल, तर मी मगाशी म्हणालो होतो तसं, की वैवाहिक जीवनामध्ये आनंदी वातावरण राहील, आनंद राहील. अविवाहित जे असतील धनुराशीचे जातक, त्यांच्याकरता विवाहाचे योग येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यवसायामध्ये नवीन भागीदारी जे करू इच्छितात, त्यांना मुख्यत्वे करून अ, भागीदारीच्या प्रस्ताव येतील, संधी मिळतील आणि ती फायदेशीर देखील ठरेल. नकारात्मक परिणाम म्हणाल तर जोडीदार जे विवाहित आहेत, त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याची त्यांना काळजी घ्यावी लागेल. उपाय म्हणून काय कराल तुम्ही? तर एक बेस्ट करा. दर गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करा. भगवान विष्णूचा जो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करा. गुरु स्तोत्र, बृहस्पती स्तोत्र तुम्हाला Googleवरती सहज उपलब्ध होईल. त्याचं दररोज पठण करा. गुरुवारी दत्त महाराजांचं दर्शन घ्या आणि गुरुवारी शक्यतोवरती पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करा, घाला. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या षष्ठ स्थानातनं हे गोचरभ्रमण होत आहे. जे रोग, ऋण, रिपू, तुमचं कर्ज, त्याचबरोबर तुमचं सेवाभाव, अ, मातुल घराणं, मामा, मावशी आणि तुम्ही जे घरामध्ये पाळीव प्राणी पाळतो त्यांचं स्थान या षष्ठ स्थानातून बघितलं जातं. याचा परिणाम तर काय होईल, की तुमचं एकतर गुरु महाराज आहेत आणि ते षष्ठ स्थानात आहेत. तर तुमच्या आरोग्याच्या काही तक्रारी कुरबुरे असतील, तर ते सुधारायला सुरुवात होईल. कामामध्ये तुमच्या एक प्रकारची शिस्त किंवा नियोजन येईल. सहकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. बरोबर आहे. त्याचबरोबर सकारात्मक परिणाम काय होईल, तर तुमचे जे नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी जे प्रतिस्पर्धी आहेत, प्रतिस्पर्धक आहेत, त्यांच्यावरती तुम्ही मात कराल. आरोग्य सुधारणार आहे, हे तर मी मगाशी पण सांगितलंय. तर आरोग्याच्या बाबतीत तुमचे जे काही प्रश्न होते किंवा आतापर्यंत त्याला उत्तर सापडत नव्हतं किंवा आपण काय म्हणतो ना, ते एक्झॅक्टली निदान होत नव्हतं, तर ते होण्याची शक्यता आहे. नकारात्मक परिणाम काय होईल, तर छोटे-मोठे कर्ज घेण्याची गरज भासू शकते. तर ते अगदीच निकडीचं असेल, गरजेचं असेल तरच घ्या आणि जेवढी गरज आहे तेवढंच घ्या. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ₹1 सुद्धा कर्ज घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नका. उपाय म्हणून काय करा तुम्ही, तर दर गुरुवारी पिवळी मिठाई, पिवळ्या रंगाची मिठाई किंवा बेसनाचे लाडू गरजूंना किंवा दत्त मंदिरामध्ये प्रसाद म्हणून अर्पण करा. गुरुवारी तरी किमान तुम्ही वाटीभर हरभरा डाळ आणि केळी यांचं दान करा. सगळ्यात बेस्ट म्हणजे ते दत्त मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा आणि विष्णू नामाचा जप करा. म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय त्याचा जप करा. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीसाठी हे बृहस्पती महाराजांचं जे गोचरक्रमण होत आहे, ते तुमच्या पंचम स्थानातून होत आहे. जे शिक्षण, प्रेम, संतती, तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी, तुमची स्वतःची कल्पनाशक्ती, सट्टा, लॉटरी, जुगार यांचं स्थान आहे. संततीचं स्थान आहे. त्याचा परिणाम तर काय होईल? तर प्रेम संबंधात जे असतील त्यांच्या सकारात्मक बदल होतील. जे क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करतात, त्यांना यश मिळेल, संतती सुख मिळेल किंवा संततीकडून काही गुड न्यूज किंवा संतती संबंधी काही शुभ गोष्टी किंवा सकारात्मक गोष्टी घडतील. सकारात्मक परिणाममध्ये मी मगाशी म्हणालो तसं, की तुम्हाला काही सकारात्मक बातम्या, गुड न्यूज संततीप्रती तुम्हाला येतील. आर्ट फील्डमधल्या लोकांना किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये जे काम करतात त्यांना यश मिळेल. विद्यार्थी जे आहेत त्यांना अभ्यासात यश मिळेल. अं, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. फक्त तुम्हाला गुरु महाराज तिथे स्वतः बसलेले त्यामुळं योग्य त्या जाणकारांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही ते कार्य पार पाडा. नकारात्मक परिणाम काय होईल तर अति आत्मविश्वास वाढल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तर त्याची खबरदारी तुम्हाला या सर्व 11-12 महिन्याच्या कालावधीमध्ये घ्यायची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स तुमच्या डोक्यामध्ये भिनू देऊ नका. आता कुंभ राशीमध्येच राहूचं नक्षत्र येतं शततारका. तर त्या राहूच्या नक्षत्राच्या लोकांसाठी 12 ऑगस्ट
ते 16 जून हा कालावधी दशा जर का पूरक ग्रहाच्या, शुभ ग्रहाच्या चालू असतील आणि कुंडलीतील तुमच्या जन्म कुंडलीतील शुभ स्थानाशी त्याचा संबंध येत असेल, तर मोठे आर्थिक बदल किंवा धनसंपत्तीच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होतील. खास करून ज्यांचा जन्मच राशी नक्षत्र जो आहे, ते पुनर्वसू आहे. जन्मस्थ गुरु ज्यांचा पुनर्वसूमध्ये आहे आणि ज्यांचं जन्म लग्नच पुनर्वसूमध्ये झालेलं आहे, अशा लोकांसाठी हा काळ जीवनामध्ये दैवी आशीर्वाद, दैवी साथ किंवा दैवाची सोबत आणि त्याचा सकारात्मक परिणाम होऊन अनुकूलता मिळेल असा आहे. नोव्हेंबर 2025 नंतरचा काळ खास करून तुमच्याकरता फार महत्त्वपूर्ण असा आहे. यामध्ये उपाय काय कराल? तर तुम्ही बेस्ट करा एकच. दररोज गायत्री मंत्राचा जितका जमेल तितका जप करा. लहान-लहान मुलांना मदत करा. गुरुवारी लहान मुलांना ठरवून काहीतरी खाऊ वाटा आणि नारायण कवच याचा वाचा. दररोजच्या दररोज पठण करा. पुढची राशी मीन राशी. मीन राशी करता हे बृहस्पती महाराजांचं पुनर्वसू नक्षत्रातलं गोचर भ्रमण पुढच्या 11 महिन्यांकरता चतुर्थ स्थानातून होत आहे. चतुर्थ स्थानातून काय पाहिलं जातं तर ते घर, कुटुंब, माता, सुखसुविधा, चारचाकी वाहन हे पाहिलं जातं मुख्यत्वे करून. त्यामुळे याचा परिणाम जो होणार आहे ना, तो घरामध्ये अ, सुखामध्ये वृद्धी होणं, मातेशी संबंध चांगले होणं, वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचे योग येणं किंवा आईकडून तुमच्यावरती विशेष कृपादृष्टी होणं आणि तिचे विशेष आशीर्वाद मिळणं किंवा प्रेमामध्ये भरघोस वाढ होणं. या गोष्टी घडतील. सकारात्मक परिणाम मी मगाशी म्हणत होतो की घरामध्ये, कुटुंबामध्ये सुख शांतीचं वातावरण राहील. जे कुणी नवीन घर खरेदी करायच्या किंवा जमीन खरेदी करायच्या किंवा वाहन खरेदी करायच्या प्रयत्नात होते, त्यांनी त्यांच्याकरता हा काळ अतिशय चांगला आहे. फक्त इथे डिस्क्लेमर आहे, की ते योग्य त्या प्रकारे त्याची आपण काय म्हणतो ना त्याला कारण या गुरुची जी दृष्टी आहे, ती तुमच्या अष्टम स्थानावरती आणि व्यय स्थानावरती देखील पडते. त्यामुळं जास्त आपण काय म्हणतो ना त्याला, खर्चामध्ये पडणार नाही तुम्ही किंवा त्याचा ओव्हर बर्डन राहणार नाही. ही काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कॅपॅसिटी इतकंच खरेदी करायचा प्रयत्न करा. ओव्हर कॅपॅसिटी करू नका. ही गोष्ट आहे. नकारात्मक परिणाम काय होईल तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचा तणाव जाणवू शकतो. जो मानसिकच असेल, शारीरिक किंवा आर्थिक दृष्टीने ती दगदग असणार नाही, पण मानसिक तणाव तुम्हाला जाणवू शकेल. कारण गुरु महाराजांची दृष्टी थेट अष्टम स्थानावरती आणि व्यय स्थानावरती पडते. मुख्यत्वे करून तुम्हाला कामाच्या ठिकाणी जे आहे ना, एकतर ते चतुर्थ स्थानात आहे. म्हणजे तुम्हाला सुखाची ओढ असणं किंवा अ, सुखाधीनता किंवा सुखासीनपणा वाढणं या गोष्टी घडू शकतील. त्यामुळं तुमच्याकडून कामाकडे दुर्लक्ष होणं किंवा कामामध्ये काही हयगय होणं, नाही का आपण म्हणतो, "चल यार कल कर देंगे, आज थक गया हूँ मैं." ह्या गोष्टी ज्या होतात ना, त्या ह्या पूर्ण वर्षामध्ये 11-12 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला अगदी प्रकर्षाने पाळायच्या आहेत. कुठल्याही प्रकारचं कामामध्ये चालढकल करू नका. कल करेंगे हे बिलकुल टाळून द्या. उपाय म्हणून काय कराल तुम्ही तर दर गुरुवारी अ, कोणत्याही देवाच्या मूर्तीला किंवा दत्त महाराजांना पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. आई-वडिलांचा सन्मान करा. गुरुवारी दुधामध्ये हळद किंवा केशर टाकून प्या आणि मंदिरात किंवा गाईला पिवळी मिठाई खाण्याकरता द्या किंवा देवाला अर्पण करा. गुरु महाराजांचं हे पुनर्वसू नक्षत्रातील गोचर भ्रमण जे आहे ना, ते खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आणि मानसिक उन्नतीसाठी अत्यंत लाभदायक आहे. पुनर्वसू हे नावच आपल्याला काय दर्शवतं ते पुनर्वसन, पुन्हा-पुन्हा करणं किंवा जुनं केलेलं काम जे आहे ते नव्याने पुन्हा परत करणं किंवा त्यामधल्या ज्या काही त्रुटी असतील, उणिवा असतील, कमतरता असेल, ते भरून काढायचा प्रयत्न करून आता पुन्हा ते नव्याने करणं. लक्षात ठेवा मी शनीचा जो व्हिडिओ टाकला होता ना, तो आता शनी महाराज वक्री झालेले आहेत. म्हणजे आपलं पेंडिंग कर्म काय क्लिअर करायचंय त्याचं ते इंडिकेशन आहे आणि गुरु महाराज पुनर्वसू नक्षत्रातून. हे जर का तुम्ही कोरिलेट केलं एकमेकाशी याची जर का सांगड घातली, तर आपल्या सर्वांकरताच ही एक दैवाने म्हणा, प्रारब्धाने म्हणा, नशिबाने म्हणा किंवा या 2 ग्रहांनी म्हणा, अतिशय चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे, की आपल्या
पास्ट लाईफ मधल्या किंवा आत्ताचे जे काही जीवन जगतोय आपण, त्यातल्या ज्या काही आपल्या चुका असतील, त्या करेक्ट करण्याकरता, त्याच्यावरती करेक्टिव्ह ॲक्शन घेऊन, त्यामध्ये काही सुधारणा करण्याकरता किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, एक पुनरुत्थान करण्याकरता किंवा पुनर्भरण करण्याकरता किंवा अ, पुनर्निक्षेपण करण्याकरता म्हणून ह्या संधीचा, ह्या काळाचा आपल्याला पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. जसं जुनं कुठलं तरी अपयश आलं होतं, तर ते मागे टाकून नवीन अध्याय सुरू करण्यासाठी हा अतिशय उत्तम काळ आहे. त्यामुळे पुनर्वसन, पुनर्वसू, पुनर्स्थापना, पुनर्निर्धारण आणि पुनर्भरण हे तुम्ही लक्ष ठेवा सगळ्यांनीच 12च्या 12 राशींकरता हा नियम आहे. सगळ्यांकरता. आणि एक जीवनामध्ये तुम्हाला नवीन अध्याय सुरू करण्याची, स्थापित करण्याची संधी या 2 ग्रहांनी आणि गुरु महाराजांचं जे नक्षत्रातील गोचर भ्रमण आहे पुनर्वसूतून ती आपल्याला संधी मिळालेली आहे. त्यामुळे हा अतिशय उत्तम कालावधी आहे. त्याचा पुरेपूर वापर करा आणि त्या संधीचा योग्य तो लाभ पदरात पाडून घ्या. मित्रांनो, आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल. तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा. आपल्या सर्व मित्र परिचितांना लाईक आणि शेअर करायला सांगा. त्यांच्याबरोबर शेअर करा. आणि हो, मुख्य म्हणजे तुमचं जन्म नक्षत्र काय आहे आणि मिथुन राशी तुमच्या कुठल्या स्थानातून गोचरभ्रमण करत आहे. म्हणजे जसे तुळ राशी तर 9व स्थानातून. बरोबर ना? तर ते खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मनःपूर्वक धन्यवाद.